हाय मित्रांनो, हाय. आज आपण नवीन ठिकाणी आलो आहोत, निकीज कट्ट्यावर. निकीज कट्ट्याची आज 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 तुमचा होस्ट आणि दोस्त राजू झोरे सोबत आहे. स्वरा चिमुकली आपल्यासोबत आहे. आज निकीज कट्ट्याची गाडी आली आहे UK14मध्ये. तर इथे UK14 हे बोईसरमधलं एक नवीन आईस्क्रीम पार्लर असं आपण बोलू शकतात, कारण की ह्या प्रकारचं आईस्क्रीम आहे ते आपल्या बोईसरमध्ये आपण कुठेही आपण साधारणतः पाहू नाही शकत. काही ज्या दुसऱ्या गाड्यांवर जे आईस्क्रीम मिळते किंवा जे नॉर्मली आईस्क्रीम कोन वगैरे मिळते त्या प्रकारचं आईस्क्रीम नाही आहे. हे ब्रँड आईस्क्रीम आहे जे आपण इकडे आज आपण टेस्ट करण्यासाठी आलेलो आहोत. हा आहे आज आपण आलेले आहेत. एक ब्रँड आहे UK14 करून नावाचा एक ब्रँड आहे. त्या ब्रँडमध्ये वेगवेगळे तऱ्हेचे आईस्क्रीम वगैरे ते सर्व करतात. त्यामध्ये ते सँडविच आईस्क्रीम देतात, तसे कपमध्ये आईस्क्रीम देतात. ह्या विविध प्रकारचे आईस्क्रीम ते देतात. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचा आस्वाद घेऊ शकतो आपले फूड्स लवर्स. त्यासाठी हे एक चांगलं ऑप्शन्स आहे आपल्यासाठी बोईसरमध्ये. तर चला तर बघू आपण. चला तर मग जाऊ आतमध्ये आणि पाहू यांचा आईस्क्रीमचा स्वाद घेऊ आपण. या हे चांगल्या प्रकारे इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि ते बघा त्या लोकांनी एक ग्रीनरी टाईप वस्तू आणि एक जसं आपण कुठे बेसमेंट असते बसण्यासाठी वगैरे त्या टाईपचं त्यांनी बसून इथे आपण आरामात खाऊ शकतो त्या प्रकारे त्यांनी बसण्याची सुविधा केलेली आहे आपल्याला. तसंच फ्रीज वगैरे आहे आणि हे त्यांचं एक त्यांचं अशा प्रकारे एक काउंटर आहे. काउंटरवर बघा तुम्ही विविध प्रकारचे आईस्क्रीम्स UK14चे ब्रँड आहेत. त्यामध्ये तुम्हाला चॉकलेट्स, व्हॅनिला, बटरस्कॉच, नंतर आईस आईस्क्रीम आहे, नंतर स्ट्रॉबेरी आहे, टेंडर आहे. या विविध प्रकारचे 200 प्रकारचे ते 200 प्रकारचे आयटम ते सर्व करतात आपल्या आईस्क्रीममध्ये. त्यामध्ये त्यांचं स्पेशली आहे सँडविच आईस्क्रीम. नंतर ते कपमध्ये सुद्धा सर्व करतात. हाय, मग चला तर आज आपण ते ट्राय करू. स्वरा, मग काय ट्राय करायचं तुला? काय वाटतं इकडचं काय तुला आवडते? मला ना आता सँडविच आईस्क्रीम खायचं. सँडविच आईस्क्रीम खायचं आहे? हो, इकडचं स्पेशल आहे ते. आपण पहिल्यांदा सँडविच आईस्क्रीम ट्राय करू. कसं आहे बघूया आपण. हाँ स्वरा, मग आपला आईस्क्रीम आलेला आहे. इसको क्या बोलते हैं? ये पान गुलाब सैंडविच आइसक्रीम है। ओके. ये है ना हमारे ऐसा 2 पेपर बिस्किट के बीच में आता है। ओके. इसको डायरेक्ट ऐसा बैठ करके खाया जाता है। हाँ. अगर आपको इसमें बिस्किट में नहीं खाने का है तो फिर हम इसको प्लेट में निकाल करके देंगे आपको। आप चम्मच के साथ आप खा सकते हो। मतलब दोनों तरीके से आप खा सकते हैं, तो टेस्ट अपने को मालूम पड़ सकता है. ठीक है, मग स्वरा. 2 फ्लेवर मिक्स है इसमें, एक रोज फ्लेवर है हाँ. और दूसरा पान का। आप जो मीठा पान खाते हैं वो सेम टेस्ट रहेगा। सेम टू सेम टेस्ट लगता है. या आप ठीक. ऐसा डायरेक्ट बाइट करके खा सकते हैं या तो फिर प्लेट में खा सकते हैं। हां, चला मित्रांनो, आज आपल्याजवळ आलेला आहे पान आईस्क्रीम. तर हे पान आईस्क्रीम ह्याच्यामध्ये पानाचा फ्लेवर आहे आणि स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे. हे आपण दोन्ही प्रकारे खाऊ शकतात. एक तर आपण डायरेक्ट बिस्किटसोबत खाऊ शकतात किंवा बिस्किट काढून चमच्याने पण खाऊ शकतो. तर आपलं पहिल्यांदा ही स्वरा टेस्ट करून दाखवणार आहे आपल्याला हे कसं आहे. स्वरा, तुला कसं खायला आवडेल? बिस्किट खाऊ. बिस्किटसोबत खाशील का चमच्यासोबत खाशील? चमच्यासोबत. ठीक आहे, खा आणि कसं लागतं ते सांग. तर हे आहे स्वराने बिस्किटचा पण आणि दोन्ही तुकडे घेतलेले आहेत आणि या तोंडात घातलेला आहे. काय वाटते स्वरा? हे खूप चांगलं आहे. आणि हा कुठला फ्लेवर आहे? रोज फ्लेवर. हां, रोज फ्लेवर. त्या रोज फ्लेवरला रोजची टेस्ट येते. हे चांगलं एकदम क्रीमी पण आहे. तू आता मी टेस्ट करतो, पण तुला कसं वाटतं हे नॉर्मली जसं तू आपल्या गाड्यांवर जसे आईस्क्रीम खाते त्याच्यापेक्षा आणि ह्या आईस्क्रीममध्ये तुला काय फरक वाटतो का? हे आईस्क्रीम ना दिसायला तसं खायला पण तेवढंच चांगलं आहे. छान आहे का? तू जसं चमच्या स्पूनने खाल्लं, मी डायरेक्ट बिस्किटने खातो. कसं टेस्ट आहे बघतो. बिस्किट बरोबर तर एकदम मस्त, एकदम क्रंचीसारखी चव येते आणि मस्त सॉफ्ट वाटते. जे आईस्क्रीम जो नॉर्मली खातो ना आपण, जे रस्त्यावरच्या गाडीवर किंवा दुसरे आईस्क्रीम खातो त्यापेक्षा याची चव वेगळीच आहे आणि ते तोंडामध्ये एकदम मेल्ट होते. तो अजून पण मला अजून पण तो स्वाद आहे, मला आवडतोय, तोंडामध्ये आवडतोय.
हाय तर हाय. आता आपल्याकडे आलेला आहे थिक शेक आणि ते भाई आपल्याकडनं थिक शेक घेऊन येतात तो इसमें अपन क्या क्या इंग्रेडिएंट्स इसमें मिला अपना केसर सिरप रहता है, हाँ. हनी रहता है, ड्राई फ्रूट रहता हाँ. है और मिल्क रहता है। और ये दिखने में तो बहुत एकदम यमी यम्मी लग रहा है और एकदम भरा हुआ लगता है इसमें क्या एकदम ये इसमें अपना थिक सेक आइटम है। ये थिक सेक बोले तो पूरा गाढ़ा रहता है और थिक रहता है पूरा। ओके और ये अपना है यहाँ का सबसे बेस्ट आइटम है। ये खाने में स्पेशल ड्राई फ्रूट्स का नाम है। मेरे को इसमें ग्राइंडर में इसको ग्राइंड करके मे बी वैसा मिक्स करके अपना ये फ्लेवर डालते हैं। ओके. फ्लेवर डालने के बाद अपना मिल्क निकाल के इसमें डालते हैं। मिल्क निकाला जाता है ओके मशीन से अपना ये सामने मशीन है। हाँ ये अपना मशीन से इसमें मिल्क डालते हैं। फिर हाँ. उसके बाद अपना ग्राइंडर मशीन से अपना इसको मिक्स करके तभी हम इसको करते हैं। ठीक आहे देखिए फिर हम देखते टेस्ट करके बताते आपको कैसा है और मेरे को लगता है हा अशा प्रकारचा आपण जो मिक्स शेक आहे मी बहुधा शेक. मला वाटते मी काही कुठेही असा प्रकारचा थिक शेक खाल्लेला नाही आहे तर बघूया तर आता टेस्ट करू सोरा तुला काय वाटते तू खाल्लायस का कधी असा थिक शेक हां मग चल तर मग आज टेस्ट करू घे टेस्ट कर आणि मला सांग कसा लागतोय कसं वाटतोय थिक शेक खूप चांगला आहे आणि तो थिक शेक आहे ना तो एकदम थिक पण आहे आणि प्रॉपरली मिक्स झालेला आहे मिक्स केलेला आहे फ्लेवर टाकलेला आहे तर आईस्क्रीमचा फ्लेवर मग तुला कसला फ्लेवर म्हणजे जाणवतोय तोंडामध्ये आईस्क्रीम ते आपण ते खातो ना व्हॅनिला त्याच्यावर थोडं त्या प्रकारचा type वाटतो का ठीक आहे मी टेस्ट करतो फारच ज्युसी वाटतोय आणि असं मला तर वाटतं किंबहुना मी कुठे अशी टेस्ट मी कधी खाल्लेली नाही आहे तर जरूर मित्रांनो तुम्ही UK14ला व्हिजिट द्या आणि इथला आईस्क्रीम असो थिक शेक असो कप शेक असो कप आईस्क्रीम आहे सँडविच आईस्क्रीम आहे विविध प्रकारचे आईस्क्रीम आहे तुम्ही ते जरूर या आणि ते व्हिजिट करा आणि भरपूर आनंद घ्या कारण की असं प्रकारचं आईस्क्रीम मला तर वाटत नाही कुठे बोईसरला मी कधी टेस्ट केलेलं आहे हे फारच वेगळ्या प्रकारचं आईस्क्रीम आहे सगळ्यात चांगलं हां ते हां सोरा आता आपल्याकडे येणार आहे काय ओळख पाहू आता तूने बघ सँडविच आईस्क्रीम खाल्ली नंतर कप आईस्क्रीम खाल्ली नंतर थिक शेक खाला आता शेवटी काय खाणार आहेस काय खावंसं वाटते तुला मला आता रबडी कुल्फी खायची अरे राईट तेच येणार आहे आता आपण खाणार आहे रबडी कुल्फी फालुदा जो इथला सर्वात स्पेशल फालुदा आहे तो बघा आता टेस्ट करूया आणि सुनील भाऊ ते आपल्यासाठी घेऊन येत आहेत बघा मित्रांनो सुनील भाऊ आपल्याकडे रबडी कुल्फी फालुदा घेऊन आले बघा काय वर्त गार्निश एवढा व्यवस्थित प्रकारे केलेला आहे आणि दिसण्यात एवढा चांगला आहे म्हणजे खाण्यामध्ये किती टेस्टी असेल सुनील भाई ये जो आप लेके आए हो इसमें इसको दिखने में तो बहुत सही लग रहा है और खाने में तो मेरे को लगता है फिर स्वाद इसका तीनों से भी बहुत अलग लग रहा है तो इसमें आप बनाने में आपको क्या क्या करना पड़ा ये हमको सर अपना बोले तो ये रबड़ी कुल्फी फालूदा बोले ओके. तो इसमें अपना रबड़ी का आता है और ये अपना कुल्फी हो गया हाँ. सेवई सब्जा हो गया हाँ उसका टॉपिंग हुआ उसके बाद अपने ऊपर गार्निश के लिए उसके बाद काजू बादाम वगैरह और टूटी फूटी डाला जो नॉर्मल जगह पे नहीं मिलता है राइट ये सब चीज आपको अगर ये चीज आपको खाना है हाँ. ये चीज आपको खाने के लिए मुंबई जाना पड़ेगा क्योंकि ये सब आइटम आपको हाँ ये तो मैं ये एरिया में मैं तो ये ऐसा आइटम तो मैंने सुनील भाई कहीं नहीं खाया जहाँ जो आइटम मैंने यहाँ पे खाया और इसका जो टेस्ट है ना बहुत ही लाजवाब है सर लाजवाब थैंक यू ये सब आइटम आपको जो भी हमारे पास आइटम है ये सब आइटम ये आपको एरिया में कहीं पे भी नहीं तो आप हमारे प्रेक्षकों के लिए आप क्या बोलना चाहते हैं एक बार आपकी तरफ से आपका आइटम के बारे में कुछ बोल दीजिए तो प्रेक्षक क्यों आए कि आपके यहाँ पे सुनील भाई के पास ये खाने क्यों आए कि आपको ये सब मुंबई में ही मिलता होगा हम तो यही कहना चाहेंगे कि आप जितने भी जन आप देख रहे हैं एक बार हमारे इधर आइसक्रीम खाने आइए बहुत ही अच्छा आइसक्रीम है बहुत ही बेहतरीन है आप एक बार खाएंगे तो बार बार याद करेंगे और दोबारा आएंगे खाने के और एक बात सुनील भाई अपना अगर किसी को आना हो खाने के लिए तो आप कहाँ आ सकते हैं आप यहाँ का एड्रेस बता दीजिए और इधर बोईसर यशवंत स्ट्रीट और ये SK चेरीज के सामने हमारी दुकान है और तो आ सकते कभी कितना टाइम खुला रहता है हमारा दुकान चालू होता है 11 बजे हाँ. 11 बजे से रात को 11:30 बजे 11:30 तक मतलब
ऑलमोस्ट 12 घंटा आपका दुकान चालू है और पार्सल चाहिए तो वो भी दे सकते हो आप। पार्सल भी मिलता है आपको, ये लोकल एरिया में रहेगा या तो फिर हमारा स्विगी है, जोमेटो है। हा उसके ऊपर भी आप बघा आपले UK14 स्विगी झोमॅटोवर पण आहे, तर तुम्ही ऑर्डर पण करू शकतात आणि ते पार्सल पण इथनं घेऊन जाऊ शकतात। अगर आप यहाँ पे नहीं आ पाएंगे तो फिर आप स्विगी जोमेटो पे आप मंगा सकते हैं। मतलब उस पे भी ऑर्डर दे सकते हाँ हो। जी। तो अगर ये एरिया में रहेगा तो यहाँ पे यहाँ से नियर बाय कितने किलोमीटर में था आप डिलीवरी भी देते हो घर पे? डिलीवरी इधर देते ही, मतलब ये 5-6 किलोमीटर के अंदर रहेगा तो वो हो जाएगा। बाकी अपना स्विगी जोमेटो पे है, वो आपको स्विगी जोमेटो से मंगा सकते हैं। ओके ओके सुनील। हाय, तर आता आपल्या समोर आलेला आहे कुल्फी फालुदा आणि कुल्फी फालुदा हा बघा दिसण्यातच किती स्वादिष्ट, दिसण्यातच किती गार्निश आणि किती प्रेझेंटेबल दिसतोय, तर खाण्यामध्ये किती स्वाद असेल। तर हा आपण टेस्ट करू आणि हा स्वरा आता तू नाही टेस्ट करणार, आता दोघे आपण एकत्र टेस्ट करणार आणि सांगणार की प्रेक्षकांना एक याची कशी टेस्ट आहे। ठीक आहे, चल हा तुझा स्पून हा माझा स्पून चालेल, मला सांगायचं आहे। बघा ह्याच्या आतमध्ये कुल्फी आहे, आतमध्ये तो कुल्फीचा पण तुकडा तुला घ्यायचा आहे, वरच्यावर नाही कोको घेऊ। बघ कुल्फी आहे मध्ये, बघ प्रॉपर कुल्फी घे। वाव, टेस्टी एकदम मजेदार। म्हणजे तो कुल्फी आहे ना, कुल्फी मस्त तोंडामध्ये एकदम विरघळली आहे, एकदम स्वाद त्याचा तो येतोय ना, एकदम छान वाटतोय। ही रबडी पण आहे आणि रबडी पण आहे, रबडी त्याच्यावरचे ते काजूचे ते ड्रायफ्रूट आणि तुटी वगैरे आहे ना, अशा तोंडाला ते खडे ते लागतात ना, वा वा फार छान फार छान। रबडीचा आणि तो कुल्फीचा तो मिक्सचर आहे तो हा. तर बेस्ट आहे। बेस्ट लागतं तुला? Best. कशी लागते? एकदम टेस्टी। ह्याच्यासाठी पण आपला थम्सअप 10 on 10। स्वराचा 10 on 10 आणि माझा थम्सअप। तर आता बघा सुनील भाऊने आपल्यासाठी एक वेगळाच प्रकारचा प्रोडक्ट आणलेला आहे आइसक्रीमचा, हा युनिक प्रोडक्ट आहे इकडचा। तो सुनील भाई इसके बारे में आप क्या बोलना चाहते हो और इसका स्पेशलिटी क्या है? ये सर हमारा स्पेशल डॉट कोको है। हाँ। ये हमारा बहुत ही अच्छा है और ये चॉकलेट मिल्क है। हाँ। बहुत ही अच्छा आइटम है, खाने में बहुत ही बेहतरीन है। तो इसमें अपना है सब बहुत सारे फ्लेवर इसमें ऐड किए हैं हमने। जैसे कि जैसे अपना हो गया कि आइसक्रीम हो गया, हाँ। फिर उसके बाद चोको चिप्स हो गया, ओके और अपना ओरियो हो गया, काजू ओके। हो गया और किटकेट हो गया, सब इसमें बहुत सारे आइटम इसमें ऐड किया हो। और ये हमारे इधर का चॉकलेट मिल्क है, बहुत ही बेहतरीन आइटम है। हाँ। और ये हमारे सूरत का फेमस आइटम है, तो- सूरत का और मुंबई में और बहुत ये चलता है बहुत तो ही- जो भी UK14 में आते हैं प्रेक्षक को इसको ज़्यादा खाने के लिए प्रीफर करते हैं, आपसे इसकी ज़्यादा डिमांड की जाती है। हाँ जी, इसका नाम है स्पेशल डॉट कोको। जो भी यूनिक के लोग, जो भी मतलब जो भी नए लोग आते हैं, हाँ। ज़्यादातर इनका डिमांड करते हैं। ये मतलब यंगस्टर, आपका कहना है कि यंगस्टरों में ये बहुत इसका बहुत क्रेज हाँ जी, है, हाँ जी। उनको बहुत पसंद है ये चीज़। तो ठीक है, आप ये क्रेज हम भी यंगस्टर ये हम भी ट्राय करके देखते हैं। मैं हा स्वरा, तर तुला कसं वाटतो बघ आणि टेस्ट करून पहा, त्याच्यामध्ये काय तुला आवडते आणि काय तुला चांगलं वाटतं। तू चमच्याने ट्राय कर ना, स्पूनने, काय स्पून ते काय स्पूनने तुला चांगलं समजेल, कारण की त्यामध्ये सर्व कसं वाटतोय? एकदम मिक्स फ्लेवर झाला याचा, हा. तो ह्याच्यामध्ये सगळं मला मिक्सच वाटते। पण काय काहीतरी तुला वेगळा फ्लेवर लागला असेल ना, जसं ओरिओ इथे ओरिओ चॉकलेट आहे, इकडे आईस्क्रीम आहे, इकडे नट्स आहेत, तर तुला काय म्हणजे कसला स्पेशली स्वाद येतोय? मला ह्याच्यामध्ये ना सगळ्यात बेस्ट चॉकलेट येते, नंतर क्रंची ते आता वरती गार्निशिंग केलं ना हा. चॉकलेटचे, हां, त्याचा येतोय, नंतर आईस्क्रीमचा पण येतोय मध्ये मध्ये, नंतर ओके. हा चोको पायचा आता पण मी येतोय. बघतो, मी ट्राय करतो प्रेक्षकांनो आणि मी तुम्हाला सांगतो याच्यात काय मला याची स्पेशालिटी वाटते। चॉकलेटी एकदम झालंय, एकदम चॉकलेटी आहे, म्हणजे जे चॉकलेट्स नट्स आहेत ना ते एकदम मस्त स्मूथ लागत आहेत तोंडाला आणि एक वेगळ्या प्रकारचा चॉकलेटचा, जसं आपण चॉकलेट्स खातो ना त्या टाईपचा एक हे येतो, तोंडाला चव येते। आणि त्यानंतर त्याला कोणी बघा ओरिओ बिस्किट पण टाकलेली आहे, आणि त्याच्यामध्ये आपला आईस्क्रीम पण दिलेलं आहे त्यांनी, आईस्क्रीम बॉल। आईस्क्रीम बॉल पण आहे त्यामध्ये। स्वरा तू आईस्क्रीम बॉल ट्राय केला? छान, अप्रतिम, एकदम जसं तोंडात घेतल्यावर एकदम मेल्ट होऊन जाते आणि तो स्वाद पूर्ण उतरतोय।
ही क्वालिटी तुम्हाला बोईसरमध्ये कुठेही भेटणार नाही. ही क्वालिटी फक्त तुम्हाला इथेच UK14 आणि UK14लाच भेटेल. चला तर स्वरा, तुला ही तू आता इथपर्यंत इथे किती आईस्क्रीम खाल्ल्या? 5 प्रकारच्या आईस्क्रीम खाल्ल्या. त्यामध्ये तुला सर्वात बेस्ट कोणते वाटलं आईस्क्रीम? स्पेशल डॉग तुला सर्वात बेस्ट वाटलं? माझं पण ह्याच्यासाठी थम्सअप आहे. माझा पण स्पेशल डॉग मला सर्वात बेस्ट वाटला. आणि प्रेक्षकांनी तुम्ही बघितलं की आम्ही 3 ते 4 ते 5 प्रकारचं आईस्क्रीम खाल्लं. त्यामध्ये तुम्ही कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कोणतं आईस्क्रीम एकदम सर्वात बेस्ट आणि सर्वात चांगलं वाटलं, ते तुम्ही मला आवडलं, खायला आवडेल तुम्हाला, ते मला कमेंट्स करून सांगा. त्या कमेंटची मी वाट पाहतोय. हां, तर आता हे स्कूप आईस्क्रीम म्हणलेलं, कपमध्ये त्यांनी आईस्क्रीम म्हणलेलं, त्याचे प्रकार ते सांगतील. इसमें क्या है? ये हमारा ओरियो स्ट्रॉबेरी आइसक्रीम है, जिलेटो आइसक्रीम. ओके. इसमें ओरियो फ्लेवर है और अपना ये स्ट्रॉबेरी फ्लेवर है. ओरियो बोले तो बिस्किट आता है, उसका फ्लेवर है, और अपना स्ट्रॉबेरी है, दोनों मिक्स है. तो हाँ, दोनों का कॉम्बिनेशन मिक्स है. उसके और उसमें और क्या क्या डाला जाता है इसमें? बाकी अपना मिल्क आइटम है, ये प्योर अपना मिल्क रहता है, प्योर मिल्क, प्योर वेज है वैसा. मतलब ये आपका ज़्यादा सेलिंग वाला है. चलो ठीक आहे स्वरा. आता आपल्याकडे आलेलं आहे ओरो आईस्क्रीम. त्यामध्ये 2 फ्लेवर आहेत. तर टेस्ट करून सांग कसं आहे, कसं लागतंय तुला? ह्याच्यामध्ये ना जेली पण टाकली आहे, जेली सारखं. हां, आणि ही आईस्क्रीम आणि दुसरा पण फ्लेवर आहे, ते डायरेक्ट टेस्ट करणार आहे. आणि मी ही कुठला रोज फ्लेवर आहे तो टेस्ट केला आहे. आणि ह्याच्यात ती बिस्किटची जी गार्निशिंग, ती बिस्किटचे क्रश आहेत ना, ते वरतून टाकले आहेत. आणि हे चांगलं लागते, खूप मस्त आहे. ह्यापुढे तू असं फ्लेवर खाल्लाय कुठे? नाही? खरंच खूप आवडला तुला हा फ्लेवर? खूप आवडला आहे. चला तर मित्रांनो, आता मी टेस्ट करून पाहतोय आज कसा काय फ्लेवर आहे आणि कसा लागतोय तो आपल्या जिभेला, कसा लागतोय आणि त्याचा स्वाद कसा येतोय. फंटॅस्टिक, अप्रतिम असा स्वाद मी खूप कमी ठिकाणी खाल्लेला आहे. मला खूप आवडलेला आहे आणि याच्यासाठी माझा 10 on 10. थम्सअप आहे, थम्सअप. स्वरा, 10 on 10. तुझ्याकडनं किती? 10 on 10. ते स्वराकडनं 10 on 10, माझ्याकडनं थम्सअप आहे ह्या प्रोडक्टसाठी, ह्या आईस्क्रीमसाठी. फारच आवडलेलं आहे आपल्याला. तर नमस्कार मंडळी, आपण आता निकीस कट्टामध्ये इथे UK14 आईस्क्रीम मध्ये आलेले आहे. तर इथे आपण बघू शकतात आपले समोर जे ओनर आहेत, शॉपचे ओनर, ते बसलेले आहेत. तर आपण त्यांना विचारू पहिले तर त्यांचं नाव काय आणि त्यांनी इथे शॉप सुरू केलं तर त्यांच्या मागे काय त्यांची आयडिया होती आणि काय त्यांच्या डोक्यात होतं की इथे आपल्याला शॉप टाकायला पाहिजे. तर मी पहिले त्यांचं नाव विचारणार. माझं नाव आहे जितेंद्र अनंतराय कारिया आणि मी इकडचाच आहे, बोईसर. माझ्यामध्ये काय इच्छा होती का मला काही लोकांसाठी काही सेवा बी असेल आणि काही नवीन वस्तू मला चालू करायची होती. त्याच्या पाठीमागे फक्त एकच होता, मला बसून AC मध्ये बसून लोकांना आनंद द्यायला पाहिजे. आणि प्रीमियम आईस्क्रीम आहे माझी, उपवासमध्ये पण आपण घेऊ शकतो. बरोबर. आणि सगळं फॅसिलिटी आहे, कुठली बी ब्रँड सगळं माझ्याकडे आहे. तुम्ही तुमचं जास्त रनिंग चालणार म्हणजे आईस्क्रीम कुठले आहेत, कुठल्या डिमांड मध्ये? कुठले पण ब्राउनी आहे, मँगो आहे, स्ट्रॉबेरी आहे, मग सँडविच आहे, थिकशेक आहे, मिल्कशेक आहे. थंडाई पण आम्ही होळीमध्ये थंडाई पण चालू आहे. आता आमरसचे सीजन आले, आमरस आम्ही देतो. आणि थंडाई बाहेर तुम्ही कोणी घेणार तर 200-250 रुपये, आमच्याकडे फक्त 80 रुपये. ओके, म्हणजे रिझनेबल आहे. रिझनेबल भाव आणि फॅसिलिटी. मला लगभग 2 वर्ष झालं. तर 2 वर्षामध्ये सर तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो, रिस्पॉन्स? मला चांगला रिस्पॉन्स मिळत बी होता आणि मिळत बी राहतो आता. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे लहानपासून मोठी माणसं किंवा सगळे जे म्हातारे लोक आहेत ते सर्व प्रकारचे सर्व येतात. आणि याच्यामध्ये विशेष एक डायबिटीसचा पण आपल्याकडे आहे. ज्यांना डायबिटीज असेल तर शुगर फ्री त्याच्यामध्ये पण बहुत काही प्रकारचे आईस्क्रीम आहे. अच्छा, मग हे सर्व टोटल व्हरायटी तुमच्याकडे किती सर आईस्क्रीमची? टोटल कम से कम
30-40 वेराइटी 30-40 वेरायटी। हाँ ओके, तो सर ये इसके पहले आपका क्या व्यवसाय था, मतलब आप ये मेरा करते थे? पहले मैं तो मेरा खुद का था, पहले ऑयल का काम था, लुब्रिकेटिंग में चालू किया। तो आपने सर आइडिया आपका बहुत यूनिक है, हाँ जी क्योंकि पूरे अगर हम देखेंगे विरार से डानू तक हाँ ऐसा आइसक्रीम का शॉप कहीं नहीं है सर, और इतना वैरायटी नहीं है कहीं से। तो आपने सच में मतलब एक प्रकार का अगर हम देखेंगे तो समाज सेवा भी आप कर रहे हैं, हाँ मतलब लोगों को वाजबी भाव और फुल फैसिलिटी। फुल पहले आओ आप ठंडे हो जाओ, जी फिर आराम से आप परिवार लेके उसको खाओ। अलग अलग तरीके से बनाते भी हैं, हाँ ताकि कोई भी इस शॉप पर आए तो खाकर जाए। अब मेरा सब धर्म है ना, जहाँ से मैं जी। जन्म लिया जी सर। बोईसर में, हाँ। वो मेरी बड़ी महानता है। अच्छा, ये जन्म जमीन का जो इतना प्रभाव है। तो आपने सर इतने पहले से बोईसर को देखा है, और वही बोईसर में आपने अपने लोगों के लिए ये शॉप हाँ बनाया। चालू किया। तो आपने मेरे को बहुत खुशी है। मैं ये नहीं सोचता हूँ कि मेरे को कितना नुकसान है कि नफा है, जी, वो जी। मैं नहीं सोचता। बस मेरे लोगों को हम शांति से उसको सेवा आपका सर प्रदान बहुत करें। पॉजिटिव थिंकिंग है, हाँ पॉजिटिव। और मुझे लगता है लोगों की आपको दुआ ही मिल रही है सर। हाँ बस है ना? यही हमको चाहिए। तो सर अभी हमारी तरफ से भी क्या ऊपर कोई लेके जाने वाला नहीं। कुछ लेके जाने में, तो सर हमारे जो टीम है, हमारा निकिस कट्टा है, हमारे चैनल की तरफ से भी आपको बहुत सारी शुभकामनाएं। थैंक यू। आपका जो आगे का जो सफर है ऐसे ही चलता रहे, हाँ। बहुत सारे लोग आकर आपका आइसक्रीम खाए सर, और आपकी और भी ज्यादा ब्रांच हुए सर, है ना। और सच में आपके वजह से हमको ये अवसर मिला कि आपका इंटरव्यू ले सर, हाँ और आपने इतना समय निकाला उसके लिए सर आपको धन्यवाद। नहीं आपको भी धन्यवाद। थैंक यू सर।